मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या जय किसान जय विज्ञान या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलोय एका सेलिब्रिटीच्या शेतावर, ज्या सेलिब्रिटीनं या महाराष्ट्राला सांगितलं शेती विकायची नसते, शेती राखायची असते. या माणसाची मुळं आजही इथल्या मातीशी घट्ट जुळलेली आहे. या माणसानं आजही इथल्या शेतीमध्ये घाम गाळून आपलं एक वेगळं अस्तित्व आणि या मातीशी नातं घट्ट केलेलं आहे. खरं तर मी हे सगळं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल मी नेमकं कुणाबद्दल बोलतोय. मी बोलतोय लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल, ज्यांनी मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मातीची गोष्ट सांगितली. आपण त्यांचं स्वागत करूया. बघताय काय नुसते या पवायला? नाही, आम्हाला पोहायला नक्की आवडेल, पण आज आम्हाला तुमची शेती जाणून घ्यायची आहे. तुमच्या शेतीबद्दल जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्रासाठी जरी ओळख लेखक दिग्दर्शक अशी असली प्रवीणजींची, तरी आजही ते कुठेच ही ओळख लावत नाहीत. ते ओळख लावतात मी आजही शेतकरी आहे आणि शेती हाच माझा प्रमुख व्यवसाय आहे. असं का? कसं माहितीये का, तुम्ही जर नीट जरा पाळमुळं खणून पाहिली तर असं लक्षात येईल, आता जे कोणी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, लेखक दिग्दर्शक आहेत, हा, आपल्या सगळ्यांचे बापजादे कधी ना कधी तरी शेतकरीच होते ना. खरंय. म्हणजे तुम्ही जर 4-5 पिढ्या मागे गेला तर आपल्या सगळ्यांचा मूळ व्यवसाय हा शेती होता. तुम्ही माना अथवा मानू नका, तुम्हाला तो चिकटलेला व्यवसाय, तुमची ओळख ही शेतकरी आहे. तुझी माझी, आता तू लातूरचा आहे, शेतीच तुमची जुनी ओळख निघणार 3 पिढ्या माग. माझे वडीलच शेतकरी आहेत अजून, बरोबर की नाही? तर आपल्या सगळ्यांचं जर आपलं मूळ हे शेतीशी रिलेटेड आहे, तर मी लेखक दिग्दर्शक झालो, अभिनेता झालो, म्हणून मग मी ते अभिनेता म्हणून लावायचं. त्याच्यापेक्षा मी शेतकरी आहे बाबा. पण हे कधी, जेव्हा आज शेतीला तो सन्मान नाही असं म्हटलं जातं, शेतकरी आहे हे सांगणं सुद्धा आज लोकांना कमीपणाचं वाटतंय, अशा वेळी हा शेतीचा अभिमान कसा? कसं आहे, मला ज्यांना शेतकरी आहे सांगायला लाज वाटते ती लोक बिंडोक आहेत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. काय माहितीये का, टोकाचा जर निर्मितीचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर परमेश्वरानंतर शेतकरी आहे, लक्षात ठेव. क्या बात आहे. कारण परमेश्वर तुला मला निर्माण करतो आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या निर्मितीला शेतकरी जगवतो. क्या बात. लक्षात घे. खरंय. परमेश्वराला उच्च स्थान काय आहे? त्यांनी माणूस बनवला. बरोबर. मग शेतकऱ्याला तर त्याच्यापेक्षा उच्च स्थान पाहिजे, कारण त्यांनी माणूस जगवला. खरंय. शेती हा असा व्यवसाय आहे जो तुम्हाला फक्त ओळख देत नाही, तो तुम्हाला जगण्यातला आनंद देतो. म्हणून शेतकऱ्याकडे पैसा खूप कमी असेल, पण शेतकऱ्याकडे जो आनंद आहे ना, तो कुणाकडे नाही. म्हणून तर करोडो रुपये कमवल्यानंतर लोक मधल्या सुट्टीत एन्जॉय करायला कुठल्या तरी शेतीत जातात. खरंय. मग ॲग्रो टुरिझमनी त्यातूनच तर जन्म घेतला ना रे. मग आता मला तुमची शेती दाखवा तुम्ही, पण त्याच्या आधी मला तुमच्या शेतीचा आधी गोडवा बघायचा. ऊसाच्या शेतातून बांधावरून फिरत असताना ऊस खाल्ला नाही आणि ऊसाची चव चाखली नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे आधी आपण ऊसाची चव चाखूया. वा 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 वा. गोडवा चाखायला तुला काही जास्त वेळ लागणार नाही. इथं कुठेही तू आत गेलास असा तरी तुला शेतीतला गोडवा खायला मिळेल. आमचा गोडवा. खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना एक वाटलं असेल की प्रवीण तरडे जेवढे सिनेमे बनवतात त्या सिनेमांमधून एक गाभा जर त्याचा काय असेल तर ती मातीची गोष्ट असते. असं का? कुणाकडे जा, मजिदीकडे जा, कोरोसवाकडे जा, या सगळ्यांनी स्वतःच्या मातीच्या गोष्टी सांगितल्या रे. मग त्या वर्ल्ड फेमस झाल्या. बरोबर की नाही? बरोबर. तुमची मातीची गोष्ट असेल ना तरच ती यशस्वी होते आणि खरी वाटते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर मातीची गोष्ट नसेल, हे बघ, माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाकडे जर तू पाहिलं तर मी लव्ह स्टोरी करेल असं वाटतं का? माणूस खतरनाक वाटतो. पण ऐकत मी सांगतो, मी जर एखादी लव्ह स्टोरी केली तर मी भारी करायला. क्या बात आहे. आणि ती शेतकऱ्याच्या पोरांचीच करेल. रांगडी. रांगडी. आमच्याकडे लव्ह स्टोरीचे लय विषय आहेत ग्रामीण भागात. कसं आहे माहितीये का, मातीची गोष्ट ही खरी वाटते. याचं सगळ्यात महत्वाचं कारण ती तुमच्याशी रिलेटेड असते.
बरोबर. ती तुझी गोष्ट असते. हम्म, हम्म, हम्म. मुळशी पॅटर्न खरं वाटण्याचं कारण ती माझी गोष्ट आहे. ओ. माझ्या तालुक्याची, माझ्या गावाची, हम्म. माझ्या तालुक्यात इकडे तिकडे घडणारी गोष्ट आहे. हा. म्हणून ती खरी वाटते. हम्म. म्हणून मातीची गोष्ट माझ्या प्रत्येक सिनेमामध्ये असते, हम्म. कारण ती माझी गोष्ट असते. मुळशी पॅटर्नचा विषय निघाला म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे. एक डायलॉग आहे महाराष्ट्रातल्या, आज प्रत्येक तरुणाच्या ओठावरचा तो डायलॉग आहे. एक संदेश दिला त्या डायलॉग मधून. तुम्ही असं म्हणताय की शेती विकायची नसते, शेती राखायची असते. काय सांगायचं तुम्हाला? कसं आहे, आपल्याकडं सामाजिक भान जे आहे, हम्म, सामाजिक पद्धतीने ना हम्म, शेतकऱ्याला शेती विकायला भाग पाडलं. हम्म, म्हणजे कसं आहे, हम्म. 1992 ची फायनान्शियल डेव्हलपमेंट, हा. मी नेहमी माझ्या बोलण्यात एक वाक्य असतं हम्म, की इनसेन्सिटिव्ह अँड ब्रुटल अप्रोच टुवर्ड्स डेव्हलपमेंट बाय पॉलिटिशियन हम्म, इज अ रिअल मिझरी फॉर फार्मर्स इन इंडिया. हम्म, या देशातल्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठं दुर्दैव काय असेल हम्म, तर ना, राजकारण्यांचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हम्म. म्हणजे बघ, कुठलाही राजकारणी किंवा कुठलंही सरकार हा. हे काही शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून तर योजना आणत नाही. बरोबर. प्रत्येकाची इच्छा काय आहे की बाबा या योजनेतून शेतकऱ्याचं भलं व्हावं. बरोबर. हम्म, पण ती राबवली कशी जाते योजना, ते लय महत्वाचं असतं. आणि आपल्याकडे ना ते राबवण्याची पद्धत अजून म्हणावं तशी तितकीशी चांगली नाही. हम्म, हम्म. ती जर व्यवस्थित चॅनलाइज झाली ना, हा. तर माझं असं मत आहे की मग कर्जमाफी झालेला पैसा शेतकऱ्यापर्यंत येईल. बर. तो फक्त चर्चेत, कागदावर, वर्तमानपत्राच्या बातम्यात राहायचा नाही, तर खरं खरं तो तिथून शेतकऱ्याच्या घरात येईल. हम्म, हम्म, हम्म. म्हणून माझं मत आहे की दरवर्षी जर 30-40 कोटी रुपयाची कर्जमाफी होती, हा. तर मग शेतकरी आत्महत्या का करतोय? बरोबर. मग प्रश्न असा पडतो की तुम्ही जी गोष्ट सांगितली, तुम्ही असं सांगितलं लोकांना की शेती बाबांनो, शेती राखायची असते, शेती विकायची नसते. मग याच्यामध्ये आज असा प्रश्न सुद्धा आहे ना की तुम्हाला शेती जगू शकत नाहीये, म्हणून शेतकऱ्याला हतबल ते पोटी ती विकावी लागते. नाही. शेती जगू शकत नाही असं कृपया म्हणू नका. हा. कसं आहे, हा. अरे हाच तर एकमेव व्यवसाय आहे जो तुम्हाला आम्हाला जगवतोय. हम्म. आता आयफोनची कंपनी, ऍपल कंपनी काय ते बनवती, त्या मोबाईल नाही बनवला एक दिवस तर तुम्ही जगणारच ना रे. हो. शेतकरी जगवतो. मग लॉकडाऊन मध्ये पाहिलं ना आपण, हम्म. सगळी दुनिया घरात बसली होती कोरोनाला घाबरून. बाहेर राबत कोण होतं? फक्त शेतकरी रे. बरोबर. म्हणून तुझ्या माझ्या घरात ताजी भाजी आली, खरंय. अन्नधान्य आलं. शेतकरी जर राबला नसता तर मग तिथं कळलं असतं की जगवतो कोण. मला थोडंसं तुमच्या वैयक्तिक विचारायचंय. आज तुमची ही शेती आहे, ही शेती पारंपरिक शेती आहे, वडिलांपासूनची तुमची ही पारंपरिक शेती आहे. कधी तुम्ही सुद्धा आज पुण्याच्या अगदी जवळ शेजारीच हा सगळा परिसर आहे, तुमच्या आजूबाजूला तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर कधी वेळ आली शेती विकण्याची किंवा? नाही. म्हणजे म्हणून मी माझ्या वडिलांना दैवत मानतो माझं. आता तू मुळशी पॅटर्न पाहिला, हो. मुळशी पॅटर्न मधला आपण डायलॉग बोलला की शेती इकायची नसती, शेती राखायची असते. हो. अरे मी लेखक तो लिहिला, पण हे माझे वडील बोलतात. क्या बात. हा माझ्या वडिलांचा डायलॉग आहे, तो मी पिक्चर मध्ये घेतला. माझे वडील नेहमी म्हणायचे शेती इकायची नसते रे नन्या, शेती राखायची असते. क्या बात. तर मला नन्या म्हणतात घरी, म्हणून ते नन्या भाई आहे मुळशी पॅटर्न. की शेती इकायची नसते, शेती राखायची असते, हे माझ्या बापाकडनं मी शिकलो. आणि तू पाहिला असेल तर आमचा भात लावणीचा व्हिडिओ पण तू पाहिला असेल. कसं आहे, लॉकडाऊन मध्ये तुम्ही माणसं मिळाली नाहीत म्हणून स्वतः भात लावणी आणि जरी माणसं मिळाली तरी भात लावणी दरवर्षीला जातोच. हा. म्हणजे मी, माझी अख्खी फॅमिली, माझ्या बहिणी, माझे भाऊ, हा. पिट्या, दया, आम्ही सगळे शेती करतो. का माहितीये का? हा. कारण ती शेती आपल्याला जगवते. पिक्चर मध्ये शेतकऱ्यांवर पिक्चर करायचा आहे आणि मला शेतीतलं काहीच माहिती नाही, पिक्चर खोटा होईल. खरंय. पिक्चर खरा का वाटतो? मी शेतकरी आहे, तुम्ही जगताय ते. माझ्या 7 पिढ्या शेतकरी आहेत आणि मग मी लेखक दिग्दर्शक झालो, मग मी पिक्चर बनवला ना रे. नाही तर शेतीतलं काहीच कळत नाही आणि गेलाय शेतकऱ्यांवर पिक्चर बनवायला, असं नाही होत. तुम्हाला शेतकरी असावं लागतं. तुम्ही शेतीशी नाळ आजही कायम ठेवली, कारण तुमच्या वडिलांपासून तुम्ही सगळं बघितलं. पण आता तुमची पुढची पिढी काय, जी पिढी पुण्यात जन्माला आली, त्या पिढीची इतकी नाळ आहे का ह्या मातीशी? काय करतात त्याच्यासाठी? अरे मी पुण्यातच जन्मलोय. म्हणजे काय, माझा जन्म पुण्यातला आहे, पण पिढी कितवी वितवी प्रश्न नाही. शेती कंपल्सरी आहे. एक लक्षात ठेव, शेती कंपल्सरी. आपल्याला 10वीच्या परीक्षेत कंपल्सरी जो प्रश्न असतो तो सोडतो का आपण? नाही ना सोडत. नाही. तसं
शेती कंपल्सरी आहे शेतकऱ्याच्या पोरांना. हम्म. ती बापदाद्यांकडनं चालत आलेली आहे ना, हो. शेती करायची तुम्ही, म्हणजे तिथं तुम्ही नखरे नाही करायची. बर. त्यामुळे माझे पोरग, माझ्या पोराचं पोरग हा. किंवा माझा आजा पंजा खापर पंजा शेती करत होते. हा. भले मी आता लेखक दिग्दर्शक झालो, हम्म. माझे वडील बजाज ऑटो मध्ये नोकरीला होते, हा. कुठेही असू दे ना, शेती कंपल्सरी आहे रे. हा. म्हणजे हा ऑप्शनला टाकण्याचा प्रश्नच नाही, हा कंपल्सरी क्वेश्चन आहे 16 मार्काचा. तो तुम्हाला लिहावाच लागतो. केवळ वडिलांकडून 5 पिढ्यांपासून पिढ्यानपिढ्या आलेली ही शेती नाहीये, तर या शेतीचं शिक्षण घेऊन याच शेतीमध्ये करिअर करण्याचा मानस सुद्धा प्रवीणजींचा होता आणि त्यांनी MBA सुद्धा शेतीत केलेलं आहे, शेतीशी निगडीत केलेलं आहे. ते शिक्षण नेमकं काय आहे, काय त्यांचा उद्देश होता, हे सगळं जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर. जय किसान जय विज्ञान. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर. जय किसान जय विज्ञान. ब्रेक पूर्वी मी तुम्हाला विचारलं होतं की ही जी सगळी शेती आहे ती केवळ परंपरेनं तुमच्यापर्यंत आली असं नाहीये, तर ही शेती पुढे नेण्यासाठी तुम्ही शिक्षण सुद्धा शेतीचं घेतलं, तुम्ही MBA सुद्धा शेतीतलं केलं. ते तुमचं शिक्षण काय आणि ते का केलं? हा, ते शेतीतलं म्हणजे पेरिशेबल प्रोडक्ट आणि पेरिशेबल प्रोडक्टचं मार्केटिंग जी आहे शेतीतली, त्यांचं मार्केटिंग हा मेन विषय होता. बर. त्याच्या मागचं कारण शेती आणि वडिलांची इच्छा होती नोकरी करायचीच किंवा व्यवसाय जर करायचा तर शेती रिलेटेड करावा, म्हणून मी ते केलं. आणि प्राज इंडस्ट्रीमध्ये म्हणजे प्राज ॲग्रो मध्ये मी 3 वर्ष नोकरी केली. डच रोजेस, कार्निशन किंवा ब्रोकली, कॅप्सिकन, बेबीकॉर्न हे 5 स्टार हॉटेलला किंवा परदेशात पण माल पाठवणे, ह्याचं सगळं तेव्हा क्रेज पण होती त्याची. अरे त्याची खूप क्रेज. म्हणजे खरं तर तुला सांगू का, ब्रोकोली आम्ही विकायला जायचो त्यावेळी, विकायला इन द सेन्स मोठ्या लेवलला, तर आमची मार्केट बिर्केटला तो बोंब व्हायची रे, की लोकांना वाटायचं अरे फ्लॉवर का तू एवढा महाग विकतोय. तर ते सांगता सांगता नाकीने व्हायचे की हा फ्लॉवर आहे पण हा बाहेर परदेशातला फ्लॉवर आहे, आणि म्हणून ह्याची किंमत आपल्या नॉर्मल फ्लॉवरच्या तिप्पट चौपट आहे. खरं तर आता ब्रोकोलीची खूप शेती पाहायला मिळते, तो व्यवसाय पण जोमास आलाय. बरोबर. त्यामुळे मी ते 3 वर्ष शेतातच असायचो, पॉली हाऊसेस मध्ये. पण एक प्रयोग तुम्ही केलाय 3 मजली शेतीचा, तो प्रयोग काय होता? ते ना, खरं 3 मजली शेतीनं आमचे एक ज्ञानेश्वर बोडके म्हणून शेतकरी आहेत, हिंजवडीमध्ये मोठी त्यांची शेती आहे. म्हणजे ज्ञानेश्वर बोडकेंची उलाढाल आता जवळजवळ जर 300-400 कोटीची उलाढाल आहे. 3 मजली शेती आपल्याकडे का आली असेल माहितीये का? आपल्या मराठी लोकांना किंवा महाराष्ट्राला ना भाऊबंदकीचा शाप. म्हणजे कसं आहे, आपली 20 एकर शेती असती, मग 4-5 भाऊ असतात, मग त्याच्यात वाटून 5-5 एकर येते, त्या प्रत्येकाला 2-2 पोरं होतात, त्याच्यात 2.5 एकर जाते. असं करत करत तुकड्यातून विभागलेली भाऊकीतली शेती, ज्याला बांधावरचं राजकारण म्हणतात, बांधाचं बांध का पडले, भाऊकीमुळेच पडले ना रे. जॉईंट फॅमिली संपल्या आणि मग कमी शेती आली तुमच्याकडे. तर कमीत कमी शेतीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं? कारण जर तुझ्याकडे शेती बाबा 1/2 एकर आहे, तर असं आहे का रे, त्या 1/2 एकरला ताणून तू केली रबरा 4 एकर, असं नाही ना होत. 1/2 एकर शेती 1/2 एकर शेती. मग त्याच्यामध्ये हे 3 मजली शेतीचं जे गणित आहे, म्हणजे ज्ञानेश्वर बोडकेंनी त्याच्यावर, म्हणजे त्यांचे क्लासेस पण असतात, लोकांनी अभ्यास करून जावं तिकडे क्लासेसला हिंजवडीत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हा उपक्रम चालू आहे ॲग्रो टुरिझमचा. तर ती एकावर एक असते. म्हणजे तुझ्याकडे 1/2 एकर आहे ना, तर तू 3 एकरात शेती कर थोडक्यात. म्हणजे 1/2 एकर ती कुंड्यांची शेती असते. म्हणजे असे लोखंडी रॅक असतात, खाली एक रॅक असतो, मध्ये एक रॅक असतो आणि त्याच्यावरती एक रॅक असतो. म्हणजे 1/2 एकरात झाली 1.5 एकराची शेती तुझी थोडक्यात. बरं, त्याच्यात तुला पाण्याचं नियोजन आहे. इथं असं जसं टोमॅटोला पाण्याचं केलंय इरिगेशन सिस्टीम, ते ठिबक सिंचन म्हणतो आपण त्याला. ते ठिबक सिंचन व्यवस्थित करता येतं त्या माध्यमामध्ये. आपोआप ऑटोमॅटिकली पाणी येतं, पाणी जातं. जेवढं पिकाला गरजेचं आहे तेवढंच पाणी त्याला दिलं जातं. तर ती ट्रिपल शेती म्हणतात. उत्पन्न पण चांगलं मिळतं. अरे उत्पन्न साहजिकच आहे ना. त्या ट्रिपल शेतीमध्ये लोक, मी म्हटलं, ती पिकं काढतात, ते ब्रोकोली काढतात, ते कॅप्सिकम, बेबीकॉर्न, चेरी टोमॅटो,
हे जे विषय आहेत ना, हे व्यवसायाचं खूप मोठं गणित आहे रे आता. जे कॅप्सिकम ब्रोकोली फक्त 5 स्टार हॉटेलला मिळायची, आज तुम्ही खातो ना रोज घरामध्ये, म्हणजे त्याचा ग्राहक वाढलाय आणि रेट पण. म्हणजे असं नाही, इलेस्ट्रिसिटी ऑफ डिमांड जे आपण मायक्रो आपल्या इकॉनॉमीमध्ये शिकलो की इलेस्ट्रिसिटी ऑफ डिमांड मध्ये जेवढा डिमांड वाढेल किंवा सप्लाय तसा पुरवठा, त्यातला जर सप्लाय अति झाला तर डिमांड कमी होती. हे मार्केटचं एक गणित आहे बेसिक. पण इथं तसं नाही ना झालं. डिमांड वाढला, सप्लाय वाढला आणि रेट पण वाढला. बरोबर. फक्त कसं आहे, ती पारंपरिक पिकाबरोबर. आणि असं नाही की कुणीतरी केलंय म्हणून मी केलं, त्याचा अभ्यास आहे, त्याचं शिक्षण आहे, ते घेतलं पाहिजे. तुम्ही हंबीररावची ऐतिहासिक गोष्ट घेऊन येत आहे आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा एक शेतीचा विचार, शिवाजी महाराजांच्या काळातलं शेतीचं धोरण, हे सगळं सांगताय. ते काय नाही, गोष्ट खरं ऐतिहासिक आहे. सरसेनापती हंबीरराव, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, दोन्ही छत्रपतींचा एकमेव सरसेनापती म्हणजे हंबीरराव. त्यांची गोष्ट सांगताना, आता खरं तर गोष्ट ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक गोष्टीत युद्ध असतं, लढाया असतात, ऐतिहासिक गोष्टी असतात. पण मी असा विचार केला आणि एक सौरभ करडे नावाचे आमचे, ते मला मदत करत होते ऐतिहासिक रेफरन्स गोळा करताना. त्यांना मी म्हटलं की आपण एवढं लढाया करतो, ऐतिहासिक ह्याच्यात शेतीविषयक काही धोरणं होती का नाही? कारण शिवाजी महाराज एवढा मोठा जाणता राजा, तर म्हटलं शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं असं होणार नाही. महाराजांनी शेतकऱ्याबद्दल काहीतरी भारी करून ठेवलं असेल रे. मग त्यांनी काहीतरी सांगितलं त्यांचं धोरण असेल. आणि खूप अभ्यास केल्यानंतर तुला सांगतो, अशी गोष्ट सापडली जी आपल्या कुणाच्या मनात पण येऊ शकणार नाही. बर. आणि ती गोष्ट म्हणजे ऐनजिन्सी कर्ज पद्धत. आता तू म्हणशील मी काय अमुक कर्ज ऐकलं होतं, तमुक कर्ज ऐकलं होतं, हे या आमच्या बैलगाडीवर तर येऊ. बस चांगली सजवली आहे. सांग म्हणजे काय? म्हणजे नवरीसारखी सजवली आहे तिला. तर ऐनजिन्सी कर्ज पद्धत, तर मी त्याला म्हटलं आजच्या गावात, म्हटलं शिवाजी महाराजांचं एवढं मोठं धोरण मग आजपर्यंत आपल्या डोळ्यासमोर का नाही आलं? तर सौरभ करडे म्हटलं, अरे मला पण नाही माहित, पण सिनेमांमध्ये तुम्ही फक्त लढाया दाखवता, हे दाखवता, ऐनजिन्सी कर्ज पद्धतीबद्दल काहीतरी दाखवलं पाहिजे. तर ती कर्ज पद्धत काय होती माहितीये का? म्हणजे शिवाजी महाराज एवढा मोठा राजा का, ह्याचं उत्तर हे आपल्याला तिथं मिळतं. बर. कारण म्हणजे खरं दुर्दैव आहे की फक्त शिवाजी महाराजांच्या लढाया समाजापर्यंत आणता इतिहासाच्या पुस्तकांनी किंवा मराठी चित्रपट सृष्टीने शिवाजी महाराजांचं हे धोरण जर आणलं असतं ना, शेतीविषयक धोरण, शेतकऱ्याबद्दलचं, तर निम्मी आत्महत्या थांबल्या असत्या असं मला वाटतं. ऐनजिन्सी कर्ज त्याला म्हणतात, की माझा शेतकरी शेतीसाठी घेतलेले पैसे पुरीबाळींच्या लग्नासाठी दारी मांडव टाकेल आणि तो शेतीसाठी घेतलेला पैसा तिथं वाया घालवेल आणि कर्जबाजारी होईल. हे तेव्हा लिहून ठेवले रे 350 वर्षापूर्वी. म्हणून त्या जाणता राजांनी शेतकऱ्याच्या हातात पैसा देण्यापेक्षा त्याला लागणाऱ्या गोष्टी द्या. बरोबर. आणि शेतीची ती कामं झाली की काढून घ्या. एक गोष्ट सांगितली होती मागे की आज जर इथल्या शेतकऱ्याला चांगले दिवस यायचे असतील तर आपल्याकडे काही बदल होणं गरजेचं आहे. शेतीबद्दलचं महत्त्व, कृषी खात्याचं महत्त्व, शेती तरुणांच्या मध्ये शेतीबद्दलची आवड, हे सगळं झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं होतं. हे बघ, कुठलं शेतकऱ्याचं पण पोरग काय म्हणतं रे, मला इंजिनियर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला काय बाबा काय काय उद्योगपती व्हायचं. आईला शेती व्यवसाय आहे ना रे. मग शेतकऱ्याचं पोरग का म्हणायला लागलं मला इंजिनियर व्हायचं किंवा अजून काय काय वेगळे का आले? आपली जी सामाजिक व्यवस्था आहे किंवा आपलं जे सामाजिक भान आहे, हे कुठंतरी शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांनीच बदलला पाहिजे. राजकारण्यांनी, अरे आपण काय म्हणतो, सगळ्यांनीच. राजकारणी कसं, राजकारणी दिसतात म्हणून जो तो राजकारण्यांवर टाकून मोकळा होतो. पण राजकारणी जबाबदार नाही आहेत रे, जबाबदार आपण सगळे आहेत. आम्ही शेतकरी पण आहेत, आम्ही शेतकरी पण जबाबदार आहोत आमच्या दुर्दशेला. स्पष्ट सांगतो. कसं आहे माहितीये का, शेती माझा व्यवसाय, मग व्यवसायाकडे व्यवसायासारखं बघितलं पाहिजे का नाही? बरोबर. शेतकरी शेतीकडे ना भावनिक दृष्ट्या पाहतो, इमोशनली पाहतो. आता आमचा एक मित्र आहे, त्यांनी त्याचा एक विमल शंकर फार्म हाऊस म्हणून आमच्या मित्रांनी काढलं.
तर राहुल साठे म्हणून. तर मी त्याला म्हटलं होतं, हे का रे तू का काढलं? तर म्हटलं आता कसं आहे, ज्वारी बाजरी गहू किती दिवस काढणार ना, आता ॲग्रो टुरिझम वाढलेली आहे सगळीकडं. तर मी असं फार्म हाऊस करतो, मग इकडच्या तिकडच्या शहरातले लोक येतील की फिरत फिरत आपल्याकडे, नाहीतरी ते शेतात फॅशन म्हणून येतात. बरोबर. तर आपल्याकडे जे ते फॅशन म्हणून येतात शेतात, त्याचा आपण व्यवसाय करू. क्या बात. आणि आपण त्याचे पैसे दोन घेऊ. पैसे मिळतील त्याच्यातून. शेतीमध्ये शेतात आपलं फार्म हाऊस उभं करू, चांगल्या रूम काढू, आणि त्यांना जे फॅशन म्हणून बघायचंय त्याचा आपण व्यवसाय करू. शेतीत त्या फॅसिलिटी देऊ. शेतीत त्या फॅसिलिटी, पर्यटन, म्हणजे आजूबाजूला त्याचं शेतच आहे की, पण शेताच्या मध्ये त्यांनी एक फार्म हाऊस बांधलं राहुल साठेंनी, आणि तो तिथं त्याचा व्यवसाय केला, त्याच्याकडे ॲग्रो टुरिझम वाढवलं. आणि मग असं लक्षात आलं की शेती सगळी तशीच आहे, त्याच्यातनं पैसा येतोय, शेती पण होतीये, आणि त्या फार्म हाऊस मधून एक व्यवसाय पण होतोय, उदरनिर्वाह हे चांगला होतोय. बरोबर. अनेक शेतकऱ्याच्या पोरांनी असं एक वेगळा दृष्टिकोन जपला पाहिजे. हा जर काहीतरी घडेल. निश्चितच हा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आमचा हाच उद्देश आहे. आज पारंपरिक शेतीला आपल्या सगळ्यांना विज्ञानाची जोड द्यायची आहे. नवे प्रयोग जर शेतीमध्ये केले तर निश्चितपणे ही शेती आतबट्ट्याचा व्यवसाय राहणार नाही. बरोबर. ही शेती सुद्धा जगू शकते, म्हणून शेतीला आपण जगवलं पाहिजे. या अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि आज प्रवीणजींनी खरं तर रुपेरी पडद्यावरती तो पडदा गाजवत असताना सुद्धा या मातीमध्ये पाय घट्ट रोवून उभं राहणं काय असतं, या मातीशी नाळ टिकून ठेवणं काय असतं, मुळशीच्या मातीत मुळं घट्ट करून उभा असलेला हा माणूस आज महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांसाठी एक आयडॉल आहे. आज खरं तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमचे आभार मानतो की आम्हाला तुम्ही तुमची शेती दाखवली, आणि या शेतीच्या माध्यमातून एक विचार सुद्धा दिला, जो सिनेमातून सुद्धा दिला होता. गड्यांनो, शेती विकायची नसते, शेती राखायची असते. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.